हा हे बघ हे सांग मला. हे जे आहे हे पूर्ण मंदिराचं मुख्य द्वार असल्यासारखं दिसतंय. बघू शकता तुम्ही. हे पूर्ण पाडण्यात आलंय हे बघा. मित्रांनो, आपण आलोय छत्रपती संभाजी नगरमध्ये अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पुरातन जे मंदिर आहेत त्या मंदिराचे अवशेष सापडलेले आहेत. म्हणजे जे मंदिराचं बांधकाम आहे ते बांधकाम पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. हे जे खांब आहेत या ठिकाणी हे पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले खांब आहेत. आपण बघू शकता. वरचे जो देवारा काय म्हणते आपण त्याला काय म्हणता ते मुख्य पूर्ण दरवाजा आहे मंदिरात आतमध्ये जाण्याचा बघू शकता. आणि या मंदिराच्या साईडला हे जे दोन खांब आहेत हे मंदिराच्या एंट्रन्स गेटचे खांब आहेत. हे बघू शकता. प्रभू श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी आहे. नक्षीकाम पूर्ण हे मंदिरच आहे या ठिकाणी. हे मंदिराचं काम मंदिर पाडण्यात आलेलं आहे. हे विष्णू देवाची मूर्ती दिसते. ही जी कलाकृती पूर्ण मंदिर आहे या ठिकाणी हे मंदिर पाडण्यात आले. खूप असं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी होतं असं दिसतंय. हे बघा ह्या खूप मोठे मोठे खांब या ठिकाणी पडलेत. हे प्रभू श्री कृष्ण मूर्ती या ठिकाणी आहे. हे मंदिराचंच आहे. कोणी काय केलं असेल, कोणी पाडलं असेल हे मंदिर. हे बघा पूर्ण या ठिकाणी मंदिराचे जो अवशेष या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. आतमध्ये जर गेलो आपण सगळे मंदिराचेच अवशेष जे दगड तुम्हाला दिसतात पडलेले ते पूर्ण मंदिराचेच दगड आहेत. ते उघड व्हायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? हे बघा ही जी मूर्ती जी प्रभू श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी दिसते. पूर्ण हे कोरीव जे काम आहे हे एखाद्या मंदिरात ज्या ठिकाणी काम असतं अशाच प्रकारे या ठिकाणी बांधकाम आहे असं वाटतंय. हे पूर्ण आपण बघू शकता. हे राऊंड राऊंड जे दिसत आहेत आपल्याला कुठे गेला तो राऊंड झाला. त्याचे हे राऊंड काय लक्षात येत नाहीये. पण हे काम हे 100% मंदिराचं काम आहे असं तरी जाणवतं. हे बघा हा जो खांब आहे सुरुवातीचा भाग दिसतोय खांबाचा. बघू शकता तुम्ही ही कलाकृती हे खांबाची खालची बाजू आहे असं दिसतंय. त्याच्यानंतर आपण इकडे आल्याच्या नंतर हे बघा हे जे खालचे खांबाचे अवशेष आहे पूर्णपणे मंदिराची हे कलाकृती बघू शकता तुम्ही. हे पूर्णपणे मंदिराचंच काम आहे. हे बघा मंदिराचाच खालचा बाजूची जो खांब आहे तो याच प्रकारे असतो. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? हे खांब मंदिराच असणार ना? हे जे पूर्ण बांधकाम आहे हे मंदिराचंच बांधकाम आहे असं वाटतंय. काय केलं असेल पूर्वीच्या लोकांनी या ठिकाणी मंदिर हे झाकण्याचा प्रयत्न का केलाय? हे हे उघड व्हायला पाहिजे. इथं मंदिर स्थापित व्हायला पाहिजे की नाही? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपण अजून एक ठिकाण बघू. हे बघा काय असेल हे. हे बघा हे हे जे काम आहे हे पूर्ण बजरंगबलीची मूर्ती या ठिकाणी बघायला भेटते आपल्याला. ही जी आहे हे शेपूट आहे. ही शेपूट आहे पूर्ण. हे पाय आहेत, मुख आहेत.
हे डोंगर धरल्या सारखं दिसतंय. हे पूर्ण बजरंगबलीची मूर्ती असल्यासारखं आहे. हे गरुड देव दिसतात, हे 2 पंख गरुड देवाचे. हे जे काम आहे पूर्ण मंदिराचं काम आहे. हे मंदिर पाडण्यात आलेलं आहे या ठिकाणी. पूर्वी काय झालं असेल काय माहीत नाही. पण हे मंदिराचं काम आहे एवढं तर नक्कीच. कशाचा आराखडा आहे बघा जरा थोडंसं लक्ष द्या. थोडे ते 2-3 सर्कल असे मध्ये मध्यभागी एक सर्कल, इथे काहीतरी मंदिराचे खांब पडल्यासारखे असं काहीतरी दिसतं.